कुणाला काय सुचेल कुणाला काय सुचेल माहित नाही, कुणाला काय आवडेल. तर एक दिवस झोपलेलो असताना बायकोला चांदीचे पैंजण घेऊन दिले. आता ही सांगायची गोष्ट नाही, पण आता कविता सांगावं लागेल ना. आणि ती जेव्हा घरात नळावरती पाणी भरायची, हंडा घेऊन घरामध्ये जायची, तर ते पैंजण असे छुम 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 असा आवाज यायचा त्याचा. आणि तो आवाज ऐकून जे ना देखे रवी ते देखे कवी. कवीला कधी कुठं डॉक्टर साहेब काय सुचवलं काही सांगता येत नाही. आणि तो नाद ऐकला आणि घोंगावर कविता लिहावी असं मला वाटलं, आणि त्याच्यातून मग ही कविता साकारली. राखीव सर कवितेचा शीर्षक आहे घुंगरू. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. तिच्या पैंजणातील मी घुंगरू, त्यावर तिचाच ताबा. नाद वेडा होतो तिला त्याचा, कारण नादच खुळा माझा, कारण नादच खुळा माझा. कुणाला भले वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. है ना विद्यार्थी, कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं. कुणाला भले वाटते अंबानी, कुणाला बिर्ला तर कुणाला टाटा. मी मात्र घुंगरूच बरा, तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. तिच्या पायाशी खेळण्यात नशिबाचा भारी वाटा. ती झटझट चालताना घुंगराचा आवाज झाला. ती झटझट चालताना घुंगराचा आवाज झाला. आवाज की हो ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. अहो मी तिच्या पायी वेळा झालो, काय नवीन गोष्ट आहे का. चंद्र सुद्धा वेळवान झाला आणि तिच्या बायकोच्या पायातला घुंगराचा आवाज ऐकून चंद्र तिच्या पायाशी आला. आणि मग आता पुढे काय गमती गमती करतात. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. बघ आता काय सुरू झालं. चंद्र बायकोला म्हणाला एका घुंगरात बसू का, मनी तुझ्या बसू का. उंच आकाशी जाऊ आपण, गोड गाणे गाऊ आपण. दोघांचा संवाद सुरू झाला. ही मात्र बायको, ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. ही मात्र लबाड खट्या आणि द्वार. हो म्हणाली चंद्राला, हो म्हणाली उंच उडाली माझ्या सगट, चंद्राच्या प्रकाशात बुडाली. रिमझिम रिमझिम खळखळ छनछन, रिमझिम रिमझिम खळखळ छनछन. मोर पिसांचे माथी निंपण, संगीत नाचरे डोलू लागले. देह भान हरपुनी गीत प्रेमाचे बोलू लागले. चंद्र घुसला तेव्हाच हसला. मग हिचे सुरू झालं त्यांचं बघा. चंद्र घुसला तेव्हाच हसला. काळजाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. काजळाचा तीट जेव्हा तिचा त्याच्या गाली बसला. मी बिचारा, आता हे जे चाललंय ते पाहून मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो, रुसलो आणि चिडीचूप बसलो. मी बिचारा वाजून थकून थकलो आणि खूपच थकलो, रुसलो आणि चिडीचूप बसलो. कळ माझी तिच्या हृदयात गेली. बायकोला शेवटी कळालं आता काय चाललंय ते. कळ माझी तिच्या हृदयात गेली. म्हणाली वेड्या चंद्र म्हणजे गाडी आहे. काय म्हणते बघा आता तुम्ही तिची सफाई कशी पेश केली. कळ माझी जेव्हा तिच्या हृदयात गेली. म्हणाली वेड्या चंद्र म्हणजे गाडी आहे. आभाळ आपुली माडी आहे. तू राजा आणि मी राणी. चंद्राची ही मी काढलेली घोडी आहे. कारण तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा. तूच पैंजण तूच घुंगरू वाजतो खळखळा. खरं सांगू का राजसा तुझा नादच खुळा, तुझा नादच खुळा, तुझा नादच खुळा. धन्यवाद.